राज्यातील विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी शासनाच्या वतीने विदर्भ, मराठवाडा आणि उर्वरित महाराष्ट्रासाठी वैधानिक विकास महामंडळाची स्थापना करण्यात आली। मात्र वर्ष 2020 मध्ये मंडळाची मुदत संपुष्टात येऊन सुद्धा अद्यापही वैधानिक मंडळाचे पुनर्गठनास झालेल्या विलंबनामुळे मागास भागांच्या विकासासंबंधित धोरणात्मक निर्णय प्रक्रिया प्रभावित झाली नाही। राज्यातील सिंचन, उद्योग, पायाभूत सुविधा, रोजगार अशा सर्वच बाबतीत निर्माण झालेला अनुशेष भरून काढण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने काय कार्यवाही करण्यात आली, कोणत्या उपाययोजना करण्यात आल्यात, या संदर्भातील विलंबनाची कारणे काय आहेत, असा प्रश्न आमदार सौ सुलभाताई संजय खोडके यांनी पावसाळी अधिवेशनाच्या निमित्ताने आपल्या लिखित अधिवेशनातून उपस्थित केलाय। राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला मुंबई येथे सुरुवात झाली असून अमरावतीच्या आमदार सौ सुलभाताई संजय खोडके या अधिवेशनाच्या कामकाजात सहभागी झाल्या आहेत। अधिवेशनाच्या निमित्ताने त्यांनी विधिमंडळाकडे अनेक प्रश्नांचे निवेदन सादर केले असून हे प्रश्न सभागृहात चर्चेला येईपर्यंत त्यावर लिखित स्वरूपात सुद्धा कामकाज करण्यात येत आहे। राज्यातील प्रादेशिक विकासातील समतोल दूर करण्यासाठी स्थापना करण्यात आलेल्या विदर्भ, मराठवाडा आणि उर्वरित महाराष्ट्र या 3 वैधानिक विकास मंडळाच्या कार्यकाळ दिनांक 30 एप्रिल 2020 रोजी संपुष्टात आल्यानंतर सुद्धा पुनर्गठन करण्यास न आल्याने विकासावर जो परिणाम झाला, याबाबत आमदार सौ सुलभाताई संजय खोडके यांनी आपल्या लिखित अधिवेशनामध्ये महत्त्वाचे मुद्दे मांडून शासनाला अवगत केला आहे। सदर मंडळाच्या पुनर्गठनास झालेल्या विलंबामुळे मागास भागांच्या विकासासंबंधित धोरणात्मक निर्णय प्रक्रिया प्रभावी झाली असून निधीचे न्याय वाटप, विकास अनुशेष दूर करणे तसेच सिंचन, शेती, शिक्षण, आरोग्य, पायाभूत सुविधा, औद्योगिक गुंतवणूक व रोजगारी निर्मिती या क्षेत्रातील प्रादेशिक समतोल साधण्याच्या दृष्टींवर परिणाम होऊन विदर्भ व मराठवाड्यातील विकास अनुशेष अधिक वाढल्याचे निदर्शनास आले आहे। विदर्भासाठी डॉक्टर विजय भाकरे, मराठवाड्यासाठी अनिल रामोड यांची नियुक्ती करण्यात आली असून मंडळच अस्तित्वात नसल्यामुळे प्रशासकीय कारणास्तव दरवर्षी प्रत्येक मंडळाचा किमान 3 कोटीचा खर्च होत असून मंडळाचे पुनर्गठन प्रलंबित असतानाही त्यांच्या कार्यालय कार्यरत असून येथील अधिकारी व कर्मचारी यांच्यावर दरवर्षी वेतन व प्रशासकीय खर्चापोटी लक्षणीय शासकीय निधी खर्च होत असल्याची बाब सुद्धा आमदार सौ सुलभाताई खोडके यांनी आपल्या लक्षवेधीमध्ये निदर्शनास आणली आहे। संविधानाच्या तरतुदीनुसार व केंद्र शासनाच्या निदर्शनाप्रमाणे विदर्भ, मराठवाडा व उर्वरित महाराष्ट्रासाठी वैधानिक विकास मंडळाचे पुनर्गठन करण्याबाबत माननीय राज्यपाल महोदयांनी केंद्र शासनाकडे प्रस्ताव पाठविला आहे। मात्र अजूनही पुनर्गठन झाले नाही। याबाबत विलंबनाची कारणे काय आहेत असा प्रश्न सुद्धा आमदार सौ सुलभाताई खोडके यांनी नमूद केलाय। यावर लिखित खुलासा करताना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील उद्योग, सिंचन, रोजगार, पायाभूत सुविधा तसेच शिक्षण आदी संदर्भात प्राप्त अहवालाचा हवाला देऊन मागील 5 वर्षातील निधी वाटप व कामकाजाचा लोखाजोखा मांडलाय। त्यांनी नमूद केलंय की विदर्भ, मराठवाडा, उर्वरित महाराष्ट्र विकास मंडळे सध्या स्थितीत अस्तित्वात नाहीयेत। ती पुनर्गठनातील करण्यासाठी माननीय राज्यपाल महोदयामार्फत केंद्र शासनाकडे पाठपुरावा करण्यात येत आहे। मात्र विदर्भ, मराठवाडा, उर्वरित महाराष्ट्र विकास मंडळाची मुदत दिनांक 30 एप्रिल 2020 रोजी संपुष्टात आल्यानंतरही विदर्भ, मराठवाडा, उर्वरित महाराष्ट्र या प्रदेशात अनुशेषात वाढ होऊ नये याकरिता निधी वाटपाच्या सूत्राप्रमाणे विदर्भ 23.3%, मराठवाडा 18.75% व उर्वरित महाराष्ट्र 58.23% या प्रमाणात विभाज्य निधी वाटप करण्यात आले आहे। तसेच राज्यामध्ये उद्योगांचा समतोल विकास होण्यासाठी व कमी विकसित भागात उद्योगधंदे स्थापित व्हावे या कारणास्तव उद्योग विभागाने सामूहिक प्रोत्साहन योजना जारी केली आहे, ज्यामध्ये मागील 5 वर्षाच्या कालावधीत विदर्भातील 13,42,798 व मराठवाड्यामध्ये 8,12,382 इतक्या उद्यम नोंदणी घेतलेल्या सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांची निर्मिती केली असून त्यामुळे विदर्भात 57.88 लक्ष व मराठवाड्यामध्ये 39.13 लक्ष रोजगाराची निर्मिती झाली आहे। तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाकडून प्राप्त माहितीनुसार अमृतकाल रस्ते विकास योजना व त्या अनुषंगाने विकसित महाराष्ट्रासाठी 2029 पर्यंत निर्धारित केलेले उद्दिष्ट यास अनुसरून शक्यतोवर प्रादेशिक समतोल साधण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या लिखित खुलासामध्ये अधोरेखित केले। सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार व स्वयंरोजगार उपलब्ध होण्यासाठी माहे एप्रिल 2025 ते माहे मार्च 2026 या कालावधीतील पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावे आयोजित करण्यात आले। या अंतर्गत छत्रपती संभाजीनगर विभागात आयोजित करण्यात आलेल्या 140 रोजगार मेळाव्यात 8,617 उमेदवारांची तसेच अमरावती विभागात आयोजित 97 रोजगार मेळाव्यांमध्ये 4,728 उमेदवारांची तसेच नागपूर विभागातील 125 रोजगार मेळाव्यात 7,834 उमेदवारांच्या नोकरीसाठी प्राथमिक निवड करण्यात आली आहे।
तसेच सन 2025 अखेरपर्यंत राज्यातील सर्व जिल्ह्यांना सिंचनाचा आर्थिक अनुशेष दूर झाला आहे, ज्यामध्ये विदर्भ व मराठवाडा प्रदेशाच्या अनुक्रमे 94 व 99% भौतिक अनुशेष दूर झाला आहे. विदर्भ व मराठवाडा प्रदेशातील शिल्लक अनुशेष माहे जून 2027 पर्यंत दूर करण्याचे नियोजन आहे. तसेच विदर्भातील ऊर्जा विभागाकडून ग्राहकांना उद्योग पुरवठा देण्याचे काम प्रगतीपथावर आहे. गेल्या 5 वर्षात मराठवाडा विभागातील 21.33%, विदर्भ विभागांसाठी 22.27% तरतूद शाळेत शिक्षणावर खर्च करण्यात आली आहे. सदरचा खर्च हा नियमित वेतन व विद्यार्थी हिताच्या योजनांवर शाळा, कर्मचारी व विद्यार्थी संख्येच्या प्रमाणानुसार करण्यात येणार आहे. सध्या विकास मंडळे अस्तित्वात नसल्यामुळे संबंधित प्रशासकीय कार्यालयातील पदे व्यपगत केल्यास व भविष्यात केंद्र शासनाने विकास मंडळाचे पुनर्गठन करण्यास मंजुरी दिल्यास शासकीय कार्यालयातील पदे पुनर्जीवित करून पदभरती करून कार्यालये पुन्हा सुरू करणे यात कालापव्यय होण्याची शक्यता आहे. म्हणून तिन्ही विकास मंडळाच्या कार्यालयातील कार्यरत कर्मचाऱ्यांमार्फत अभिलेख अद्ययावत ठेवणे, विकास मंडळाच्या वितरित केलेल्या विशेष निधीच्या वापराबाबतचे आयोजित प्रमाणपत्र, लेखी परीक्षा आक्षेप व इतर अनुषंगिक शासकीय कामकाज हाताळण्यात येत आहे, असेही मुख्यमंत्री महोदयांनी आपल्या लिखित स्वरूपात म्हटले आहे.